बातमी येते मुंबईतली एक महत्त्वाची राजकीय बातमी, कारण मवियाच्या जागा वाटपाच्या पत्रकार परिषदेनंतर आणखी काही घडामोडी घडतायत त्याकडे आपण लक्ष असणार आहे। कारण मुंबई काँग्रेसचे नेते यानंतर नाराज असल्याची माहिती सध्या कळते आणि तशा चर्चा देखील आता रंगायला सुरुवात झालेली आहे। दक्षिण मध्य मुंबईची जागा शिवसेना उभाठा गटाला दिल्यामुळे मुंबई काँग्रेसचे नेते नाराज असल्याची देखील चर्चा सध्या सुरू झाली आहे। तर मुंबईतले काँग्रेसचे नेते यानंतर नाराज झालेत असं कळतंय। नेमकं काय घडतंय ते देखील आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। उभाठा गटाला ही जागा दिल्यामुळे ही नाराजी असल्याचं आता स्पष्ट होतं आणि त्यामुळे आत्ताच झालेल्या महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेनंतर या सगळ्या प्रतिक्रियाच आपल्याला म्हणायला लागतील आणि एकीकडे या सगळ्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे। आपण बघतोय आत्ता झालेल्या महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडीनं नेमकी त्यांची जागा वाटपाचा जो प्रश्न कायम त्यांना विचारला जात होता त्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गट 21 जागा, नाना पटोले म्हणजे काँग्रेस 17 आणि शरदचंद्र पवार गट 10 असं हे जागा वाटप असणार आहे। आणि यानंतर ज्या दोन जागांसंदर्भात आता या नेत्यांनी भाष्य केलेलं होतं आणि त्यानंतरच्या प्रतिक्रिया यायला आता सुरुवात झाली आहे। महाविकास आघाडीचं हे जागा वाटप आहे, पण नेमके कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे? कारण यानंतर आलेली पहिली प्रतिक्रिया आपण सांगलीच्या पदाधिकाऱ्यांची बघितली आणि त्यांनी असं म्हटलंय की आम्ही ठामपणे विशाल पाटील यांच्या मागे उभे आहोत आणि आमचं पक्षावर नाही तर विशाल पाटील यांच्यावर प्रेम आहे आणि त्याच्यामुळे आता या महाविकास आघाडीच्या जागा वाटप जाहीर झाल्यानंतर त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर त्याच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे। हे आकडे अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण निवडणुका जवळ येऊन ठेपल्यात आणि यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा 21 जागा तर काँग्रेस 17 आणि शरदचंद्र पवार गट 10 जागांवर लढणार आहे। आणि अधिक बोलणार आहोत आपण या संदर्भात प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, ज्या प्रश्नाची प्रचंड उत्सुकता होती ज्या उत्तराची, ते जागा वाटपाचा तिढा सुटलाय असं म्हणायचं का? आणि त्यानंतरच्या प्रतिक्रिया देखील अरे आवाज येत नाही प्रशांत, आता माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? आता बोला। प्रशांत, ज्या प्रश्नाचं उत्तर इतके दिवस मिळत नव्हतं महाविकास आघाडीचा जागांचा नेमका तिढा काय होता हे तर आपल्याला कळलंय। या जागांच्या फॉर्म्युलाबद्दल काय काय प्रतिक्रिया मिळत आहेत? सांगलीत आपण प्रतिक्रिया बघितली, पण निवडणुकीसाठीचा मवियाचा फॉर्म्युला नेमका जाहीर झालाय, काय याच्यातले महत्त्वाचे मुद्दे सांगता येतील? महत्वाचं म्हणजे मुद्दे ज्या पद्धतीने बघितलं, महाविकास आघाडीने जागा वाटप जाहीर केल्यानंतर सगळ्यात मोठा भाऊ जो आहे महाविकास आघाडीमध्ये तो शिवसेना आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष जो आहे तो सगळ्यात मोठा आहे। त्यानंतर दुसरा जो लहान भाऊ आहे त्यापेक्षा तो काँग्रेस आहे आणि तिसरा जो शेवटचा भाऊ असणार आहे तो भाऊ असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष। हा एक प्रमुख वैशिष्ट्य आहे। दुसरं म्हणजे जसे जागा वाटप जाहीर झालं त्यानंतर मैत्रीपूर्ण लढतीची संपूर्ण शक्यता आहे ती नाकारलेली आहे। तिसरा जो वैशिष्ट्य आहे यामध्ये या खास करून आघाडीच्या बैठकीनंतर सांगली आणि भिवंडीचे जे कार्यकर्ते आहेत ते नाराज झालेले आहेत। या संदर्भात सांगलीच्या संदर्भात आता उद्या बैठक होईल आणि बैठकीनंतर निश्चितपणे विशाल पाटील काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सोबतच पाचवं वैशिष्ट्य जर बघितलं या महाविकास आघाडीच्या नंतर मुंबई काँग्रेसचे हे नेते देखील या संदर्भात नाराज आहे, कारण की मुंबई काँग्रेसला जी जागा देण्यात आली आहे मुंबईमध्ये उत्तर मुंबईची त्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमीकडे एकीकडे सांगलीतली तर नाराजी आपल्याला स्पष्टपणे दिसते, तिथे पदाधिकारी राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत आणि ही तर पहिली प्रतिक्रिया आपण बघितली, पण मुंबईत नेमकं काय घडतंय त्या संदर्भातली एक बातमी घेऊन पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो। कारण मुंबई काँग्रेसचे काही नेते नाराज असल्याचं कळतंय आणि त्यामध्ये नेमकं काय घडतंय आणि मवियाच्या जागा वाटपाचे फटके बसतायत असं म्हणता येईल? नाही, मुंबई काँग्रेसच्या संदर्भात जर बघितलं आपण ज्या पद्धतीने माहिती मिळते, मुंबई काँग्रेसचे अनेक नेते नाराज आहे कारण की ज्या पद्धतीचं जागा वाटप महाविकास आघाडीमध्ये मुंबईच्या संदर्भात झालाय। यापूर्वी देखील या संदर्भात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड असो की नसीब खान असो यांनी यापूर्वी आपल्या या संदर्भात निश्चितपणे नाराजी व्यक्त केली होती, पण सार्वजनिकपणे त्यांनी स्पष्ट केलं आहे। आज नुकतंच मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते जे आहेत युवराज मोहिते यांनी देखील स्पष्ट केलं आहे की महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरून मुंबई विभागीय काँग्रेस समिती जी आहे ती नाराज आहे आणि दरम्यानच्या काळात जर बघितलं या नाराजीवर आता कसा तोडगा काढला जातो हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल। त्यामुळे ठाकरे गटाला जागा दिल्यामुळे नाराजी आता वाढली आहे का अशा प्रतिक्रिया सध्या यायला सुरुवात झाली। त्यामुळे बघूयात उद्या जी सांगलीतली महत्त्वाची बैठक होणार आहे त्यामध्ये काही अपडेट्स कळतात का आणि मुंबई काँग्रेसमधले नेते देखील नाराज असल्याचे अपडेट्स कळतात। महाविकास आघाडीची नुकतीच झालेली पत्रकार परिषद आणि त्यानंतर आलेल्या प्रतिक्रिया आता आपण बघितल्या। दक्षिण मध्य मुंबईची जागा आता उभाटा गटाकडे गेली आहे आणि यानंतर काही घडामोडी